अमेरिका थांबलीये। अमेरिकेवरती पुन्हा एकदा शटडाऊनचं संकट ओढवले। त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नाहीये। त्यामुळे अमेरिकेत बुधवारी मध्यरात्रीपासून सरकार शटडाऊन लागले। त्यामुळे शटडाऊन म्हणजे नेमकं काय, या काळामध्ये काय होतं पाहूयात। तर अमेरिकन सरकारला दरवर्षी कामकाज चालवण्यासाठी अर्थसंकल्प मंजूर करून घ्यावा लागतो। तर अर्थसंकल्प संसदेत मांडून तो मंजूर करून घ्यावा लागतो। पण जर सिनेट आणि हाऊसमध्ये मतभेद झाले आणि अर्थसंकल्पाचं विधेयक मंजूर झालं नाही तर सरकारी संस्थांना पगार मिळत नाही। त्यामुळे सरकारी ऑफिस आणि अनावश्यक सेवा बंद होतात। यालाच शटडाऊन असं म्हणतात। यातच अमेरिकेत ट्रम्प सरकारचा निधी 7 आठवडे वाढवण्यासाठी संसदेत मंगळवारी एक विधेयक मांडलं गेलं। या विधेयकाच्या बाजूने 55 तर विरोधात 45 मतं पडली। मात्र या विधेयकाला मंजूर करण्यासाठी किमान 60 मतांची गरज होती। ट्रम्प यांना 5 मतं कमी पडली। विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टीने ट्रम्प यांच्यासह रिपब्लिकन पार्टीवरती गंभीर आरोप केलेत। सरकारकडून आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही अशा स्थितीमध्ये खर्चाच्या विधेयकाला मंजुरी न देता सरकारच्या निधीलाच टाळं ठोकण्यात आलं आणि अमेरिका शटडाऊन झाली। आता शटडाऊनमुळे अनेक सरकारी कार्यालय बंद आहेत। याशिवाय नॅशनल पार्क, म्युझियम, सरकारी वेबसाईट यांचंही काम थांबले। तर अत्यावश्यक सेवेमध्ये दवाखाने, सुरक्षा, कायदा, हवाई वाहतूक सुरू असल्याचं बोललं जाते। हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना विनापगार सुट्टीवरती जाण्याची वेळ आली आहे। अमेरिकेच्या वाहतूक सेवेवर त्याचा मोठा परिणाम झालाय। त्याचा शटडाऊन जितका काळ चालेल तितका जास्त फटका बसण्याची शक्यता आहे। याचा परिणाम शेअर बाजारावरती होऊ शकतो। अमेरिकेत 1976 पासून आतापर्यंत अनेकदा शटडाऊनची वेळ आली आहे। सर्वाधिक काळ शटडाऊन ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात करण्यात आलं होतं। तेव्हा शटडाऊनचा काळ हा 34 दिवस इतका होता।